श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 31 मार्च 2025 या दिवशी आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन. हा प्रकट दिन कसा साजरा करावा, स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर अभिषेक कसा करावा याचीच मी माहिती तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. तर सर्वात आधी तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल किंवा सुतक विटाळ असेल तर तुम्हाला हे काही करता येणार नाही, परंतु तुम्ही अगदी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप मात्र नक्कीच करू शकता. तर जाणून घेऊया आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन कसा साजरा करावा, स्वामींच्या मूर्तीला बघा अभिषेक कसा करावा याचीच माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आधी सांगितल्याप्रमाणे 31 मार्च 2025 वार सोमवार या दिवशी यंदा आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन. तर या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. त्यासोबतच आपल्या बघा आपला असा कुठलाच स्वामी भक्त नाही की त्याच्या घरात स्वामी महाराजांची बघा मूर्ती किंवा फोटो नाही. अगदी प्रत्येकाच्या घरात स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही असेलच. तर बघा त्यावर अभिषेक कसा करायचा आहे ते आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. स्वामी आपल्या आयुष्यात आले आणि त्यांनी आपल्याला खूप काही दिले आहे. त्यांनी आपलं आयुष्य अगदी बदलून टाकलं आहे. तर स्वामींच्या या प्रगट दिनाच्या दिवशी आपण काही सेवा करायच्या आहेत. त्यासाठी आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा असायलाच हवा. बघा असा कुठलाच स्वामी भक्त नाही की त्याच्या घरात स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल. तर बघा आपण इतर दिवशी पण स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करत असतो. तर करताना आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत अभिषेक करतो. तर बघा स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी आपल्याला सर्वात आधी स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या स्वामींच्या बघा आपल्या स्वामींच्या मूर्तीला बघा मूर्ती मग छोटी असो किंवा मोठी असो त्यावर अभिषेक करायचा आहे. त्याआधी सर्वात प्रथम बघा आपल्याला आपली सकाळी उठून आपली जी शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून त्यानंतर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. घरात वातावरण शुद्ध आनंदी ठेवायचं आहे. त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे. त्यात सर्वात आधी स्वामी महाराजांचा आपला प्रगट दिनानिमित्त घरातील स्वामी महाराजांची जी मूर्ती आहे ती सर्वप्रथम ताम्हणात घ्यायची आहे. मग मूर्ती छोटी असो किंवा मोठी असो, महाराजांची सर्वात आधी मूर्ती बघा ताम्हणात ठेवल्यावर सुरुवात कुठल्या सेवेने करायची तर सर्वात प्रथम आपल्याला स्वामी स्तवन जे आहे ते पठण करायचं आहे. स्वामी स्तवन नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला सहज मिळून जाईल. त्या बघा मूर्तीवर तुम्ही गळती ठेवू शकता किंवा चमच्याने बघा तुम्ही फुलपात्रात पाणी घेऊन त्याने देखील अभिषेक करू शकता. जेव्हा आपण स्वामी स्तवन पठण करतो तेव्हा तुम्हाला अभिषेक करायची गरज नाही. स्वामी स्तवन पठण झाल्यानंतर एक ताट घ्या किंवा ताम्हण घ्या, तुम्हाला जे शक्य असेल ते घ्यायचं आहे. त्यात आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची आहे. मूर्तीवर अभिषेक करताना पंचामृताने केला तरी चालेल किंवा फक्त तुम्ही पाण्याने किंवा बघा केला तरी चालणार आहे. अभिषेक तुम्ही कशानेही करू शकता. दह्याने केला तरी चालेल, दुधाने करा, पाण्याने करा, अगदी बघा कुठला जे शक्य असेल त्याने करा. फक्त अगदी आनंदाने, श्रद्धेने आणि विश्वासाने करा. फक्त स्वामींची सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे. सेवा करायची आहे तर बघा स्वामी स्तवन पठण करताना सेवा करायची नाही. नंतर आपल्याला एक वेळा सर्वात आधी गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष म्हणताना फलश्रुती म्हणायची गरज नाही. मात्र अथर्वशीर्ष म्हणताना महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्यानंतर पुरुष सूक्त तुम्हाला 16 वेळा म्हणायचं आहे. 16 वेळा शक्य नसेल तर एक वेळा तरी किमान म्हणायचं आहे.
याची देखील फलश्रुती म्हणायची गरज नाही. यानंतर श्रीसूक्त तुम्हाला 1 वेळा म्हणायचं आहे. आता तुम्हाला बघा संस्कृतमध्ये जर येत असेल तर तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा किंवा प्राकृतमधलं म्हटलं तरी चालेल. जे शक्य जमेल ते म्हणू शकता. त्यानंतर बघा 1 वेळा स्वामी स्तवन, 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष, 1 वेळा पुरुष सूक्त, 1 वेळा श्रीसूक्त, 1 वेळा बघा पवमान सूक्त जे आहे ते म्हणायचं आहे. हे सगळं तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळेल. ज्यांना वाचणं शक्य नाही त्यांनी यूट्यूबला लावून अभिषेक चालू ठेवायचा आहे. तुम्ही गळतीनेही करू शकता किंवा हाताने चमच्याने पाणी घालून अभिषेक करू शकता. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला रामरक्षा देखील म्हणायचे आहे. रक्षा म्हणायचं आहे. रामरक्षा ही फक्त बघा 1 ते 10 ओवीपर्यंतच म्हणायचं आहे. त्यानंतरची फलश्रुती आहे. त्यामुळे तुम्ही फक्त 1 ते 10 ओव्याच तुम्हाला म्हणायच्या आहेत. या पद्धतीने अभिषेक करून झाल्यानंतर पाण्यातून आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती काढून स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. अत्तर लावा. बघा हिना अत्तर महाराजांचं अतिशय आवडतं आहे. ते तुमच्याकडे असेल तर ते लावू शकता. त्यानंतर महाराजांना वस्त्र परिधान करा. यानंतर बघा आरती करा. कोणतीही स्वामींची आरती तुम्ही करू शकता आणि त्यानंतर नैवेद्य दाखवा. तुम्ही जे काही घरात बनवलं असेल तो नैवेद्य बघा आपल्या. त्याचबरोबर स्वामींच्या आवडीचा एखादा पदार्थ दाखवला आवर्जून दाखवा. तुम्हाला माहीत आहे स्वामींच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहे, पुरणपोळी आहे, त्यानंतर खव्याची करंजी आहे. अगदी काहीही यातील कुठलाही गोड पदार्थ तुम्ही दाखवू शकता. स्वामींची मूर्ती जर तुमच्याकडे फक्त स्वामींचा फोटो असेल तर बघा तुम्हाला अभिषेक करता येणार नाही. फोटो स्वच्छ कपड्याने साफ करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जर गुलाब पाणी असेल तर त्याने साफ करा. फोटोला हिना अत्तर एका कापसाला लावून त्या कापसाने छान फोटो किंवा मूर्तीला लावून बघा मूर्तीला देखील या कापसाने हिना अत्तर लावून घ्यायचं आहे. हाताने चोळायचं नाही. महाराजांना त्यानंतर अष्टगंध लावायचा आहे. महाराजांना पिवळी फुले या दिवशी आवर्जून अर्पण करायचे आहे. मूर्तीवर अभिषेक करताना ज्या सेवा करायच्या आहेत, ज्याला फक्त बघा स्वामींचा फोटो आहे त्यांनाही याच सेवा करायच्या आहेत. फक्त फोटोचा अभिषेक न करता स्वच्छ पुसून पूजा करून स्वामी स्तवन, गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते, पुन्हा पुरुष सुक्तम, श्रीसुक्तम तुम्ही म्हणायचं आहे. हे सर्व म्हणायचं आहे. या पद्धतीने महाराजांचा प्रगट दिन अगदी श्रद्धेने, भक्तीने आणि विश्वासाने साजरा करा. बघा महाराजांनी आपल्याला खूप काही दिलं आहे, तर त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आणि त्या दिवशी आपल्याकडून ही सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या प्रत्येक स्वामी भक्त हा काही ना काही ज्याला जसा जमेल तसा बघा हा साजरा करणार आहे. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.